ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कचे होणार लोकार्पण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या सेंट्रल पार्कचे लोकार्पण गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कोलशेत येथे कल्पतरू पार्क सिटीमध्ये सुमारे 20.5 एकरवर तयार करण्यात आलेले ग्रँड सेंट्रल पार्क मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ठाणेकरांसाठी खुले करण्यात येणार आहे. या उद्यानात सुमारे 3500 विविध प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यात मुघल, चिनी, मोरक्कन आणि जपानी अशा 4 पद्धतीचे संकल्पनेवर आधारित उद्यानही आहेत. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगिंग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट या सुविधाही या उद्यानात आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. याच परिसरात मोठे अँफीथिएटर, कॅफेटेरिया, प्रसाधनगृह यांची व्यवस्था आहे. शाळांच्या सहली, पर्यावरण विषयक सहलींचे आयोजन करण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करता येणार आहे. या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे जतन करण्यात आली असून नवीन वृक्षारोपणही करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत हे उद्यान विकसित करून घेतले आहे. पत्रकारासाठी या उद्यानाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी नगरसेवक संजय भोईर, उपायुक्त उद्यान मिताली संचेती आदी उपस्थित होते. ग्रँड सेंट्रल पार्कची वैशिष्ट्ये: 20.5 एकरवर पार्कवरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान. उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या 100 पेक्षा जास्तीय जातींचा अधिवास. 3500 पेक्षा जास्त झाडे. न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्क पासून प्रेरणा. चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा. मोरक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्याने. सर्वात मोठी खुली आणि हरित जागा. सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध मनोरंजनाच्या संधी आणि एक ट्री हाऊस, 3 एकरांचा विस्तीर्ण तलाव, स्केटिंग पार्क यांचा समावेश. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाचा अभिनव उपक्रम. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आणि ज्युपिटर रुग्णालय यांच्या माध्यमातून दरवर्षी हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 150 आणि एकूण 600 मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या शिबिराची सुरुवात खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे
यांच्या मुख्य उपस्थितीत ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनाचेच औचित्य साधत राज्यभरातील ज्या लहान बालकांना हृदयाशी संबंधित व्याधी तसेच हृदयाला छिद्र आहे अशा मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर रुग्णालय आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असतो. यंदाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने ज्युपिटर रुग्णालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान बालकांची मोफत 2D इको तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या असून लहान बालकांना निरोगी आयुष्य लाभले आहे, तर त्यांच्या कुटुंबियांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने गरजू बालकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. यावर्षी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर रुग्णालयाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 150 आणि एकूण 600 मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खासदार डॉक्टर शिंदे यांच्या उपस्थितीत या शिबिराच्या कार्यक्रमावेळी या लहान बालकांच्या तपासणी आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश मस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह ज्युपिटर रुग्णालयाचे विविध मान्यवर डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मालवणी महोत्सवात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात लावली हजेरी. कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती, लज्जतदार सामिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला
असे सारे काही अनुभवण्यासाठी ठाण्यातील शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली होती. येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत मालवणी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे. कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नती गार्डनमध्ये शुक्रवार 2 फेब्रुवारीपासून मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली. मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना कोकणची अनुभूती येते. गणेश मंदिरात कोकणी धाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होता येते. या महोत्सवात मनोरंजनाच्या कार्यक्रमांची लयलूट होत असते. तसेच कोकणच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थांची विक्री करणारे महिला बचत गटाचे स्टॉल तसेच खास मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, चिकन वडे, मटण, सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल आहेत. यावेळी मांसाहारी स्टॉलवर खवय्यांची झुंबड उडाली होती. अनेकांनी सहकुटुंब चिकन, मटण आणि मासळीच्या सामिष भोजनाचा आनंद लुटला. तसेच विविध वस्तू व जिन्नसांची खरेदी करण्याची संधी साधली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन महायुती पक्षातील तणाव संघर्ष थांबवावा. महाराष्ट्राच्या विकासासाठी 35 वर्षे समर्पित असलेल्या अजितदादांवर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायीभाव असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धेय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मृत्यूबाबत विधान करून धचा मा करत खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजितदादांवर टीका केली. मुळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो. पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच. त्याचबरोबर गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजितदादांना 288 मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे. अनेक आमदार अजितदादांनी निवडून आणले आहेत. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरून टीका करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगाने राजीनामा देताना जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता. हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोयीस्कर विसरलेले दिसतात, असा टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हाणला. मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन इथे दाखल झाला होता, अत्यंत उद्विग्न परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण तो काय तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवळ साहेबांपर्यंत पोचलाच नाही. तो त्यावेळेचे आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशामध्येच राहिला. त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा या विषयावर बोलू नये. नीतिमत्तेवर, नैतिकतेवर जितेंद्र आव्हाडांनी न बोललेलंच बरं. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण या घटनेवरून बोध घेऊन ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षातील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे. पण ठाणे जिल्ह्यात खास करून शिवसेना व भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याचे या घटनेने उघड केले आहे. ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचे दर्शन घडत असते. तर हाच प्रकार मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच निघणार आहे. देशाचे आदरणीय नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील 3ही जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार
पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षातील तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. अत्यंत निंदनीय असं काम त्यांनी केलेलं आहे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती राहील की ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सगळे खासदार असतील, आमदार असतील, भाजपचे केंद्रीय मंत्री असतील, आमदार असतील, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील, यांना एकत्रितपणे घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल. हा तणाव, हा असलेला एकमेकांमधला संघर्ष हा जर कमी करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. लवकरच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाण्यातनं तिन्ही खासदार हे महायुतीचे जाण्याचं गरजेचं आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा तणाव लवकरात लवकर कसा निवळेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.